सावलीला मी अजून बोलत राहतो काही महत्वाच्या सूचना। आता काही महिला मंडळी त्यांनी सावकाश शांततेत जायचं, प्रसाद घ्यायचा। हा प्रसाद नाही वा काय विचार म्हणजे काय वाजवा। आता आपण प्रसाद घेऊ आणि मग शांततेने मंडप सोडायचा आहे। वाड्याच्या बाऱ्या ज्या आहेत ना त्यांचे नाव सांगितले तुम्हाला, चिकलठाणा, तोसडी, घोडके पिंपरी, बोरी, राणी वायगाव, त्याच्यानंतर पिंपरुळा, करंजी, करसखेडा, पुनर्वसन आणि इतर। आणि हातनूर वाले जे मंडळी आहेत, हातनूरकर मंडळींचे लाडू आलेले आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। सगळे अन्नदात्यांकरता टाळी वाजवा वा। अहो का एकाच क्वालिटीचे पदार्थ लाडू अजून संपले नाही, आता संपायचं कसं, भरपूर खातात का एवढीच विनंती। आता विश्वात्मके व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रंगी वाढो भूता परस्परे तडो मैत्रिवा दुरिताचे तिमिर लाहो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो देवाची तो तेला हो प्राणिला वर्ष सकळ मंगळे ईश्वरिष्टांची मांडी आली अनवरत भूमंडळी भेटो तुम्या होता चला गणपतरूचे आरव चिंतामणीचे गाव बोलते जय नव पियुषांचे चंद्रमे लांछन मार्दंड हे कापही हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो बिंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निलोकी भजितो आदि पुरुषे अखंड आदि ग्रंथ उपविजे विशेष लोकीय दृष्टादृष्ट विजय हो आई एक मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला येणे वै ज्ञान देवो सुखिया झाला कुंडलिकावरी हरिहर ज्ञानदेव तुका काय एक महत्वाचं, आपण ही पदार्थांचं नाव ऐकले आणि ते एक नाव उदाहरण मागत ठेवलं, ते म्हणजे रोज अन्नदात्यांचं नाव आहे। पदार्थ आपण आणतो पण गोड पदार्थांना थोडंच भागतं, पण वरण चपाती भात भाजी याच्याकरता रोज अन्नदान सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। आजचे अन्नदाते आहेत श्री आदरणीय परमार्थ स्नेही प्रल्हादराव किशनरावजी कानेकर यांच्याकरता आपण टाळी वाजवू। खूप खूप त्यांना धन्यवाद आहे। आणि सर्वजण एकाच वेळी मंडपात बसणार नाही, महिलांनी वाढू लागा आणि बसा सुद्धा, आणि पुरुषांना विनंती आहे पुरुषांनी वाढू लागायचं, एकही पुरुष बसणार नाही। जेवणाचा मंडप पाठीमागे आहे, प्रथम महिला जेवायला जातील, प्रथम महिला जातील आणि नंतर पुरुष जातील। तसेच हे अन्न क्षेत्र आपलं दिवसभर चालू राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे गडबड एवढा भरपूर प्रसाद आहे, 2-3 वाजेपर्यंत भोजन चालू राहणार आहे, त्याच्यामुळे काय